जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचा मेळावा पार पडतो आहे। जळगावच्या आदित्य लॉनमध्ये हा मेळावा पार पडणार आहे आणि यासाठी मेळाव्याची जी आहे ती संपूर्ण तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर महायुतीच्या वतीने जे आहे नंदकिशोर महाजन यांच्या प्रचारार्थ या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्यासाठी जे आहे नगरसेवक आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर दुसरीकडे या मेळाव्याच्या प्रवेशद्वाराजवळ जे आहे नगरसेवकांची जी आहे प्रत्येकाची या ठिकाणी नोंद घेतली जाते आहे आणि प्रत्येक मेळाव्यासाठी येणाऱ्या नगरसेवकाला या ठिकाणी नोंद केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश दिला जातो आहे। या ठिकाणी प्रत्येक नगरसेवकाला हे आवर्जून सांगितलं जातं आहे की प्रत्येकाने या ठिकाणी नोंद करायची आहे आणि नोंद केल्यानंतरच त्या ठिकाणी प्रत्येक नगरसेवकाला जे आहे आपण आतमध्ये या ठिकाणी सोडलं जाते आहे। प्रत्येक नगरसेवकाची या ठिकाणी स्वाक्षरी केली जाते आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपण बघतोय या ठिकाणी दृश्यांमध्ये की अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहेत याद्या तयार करण्यात आलेल्या आहे आणि प्रत्येक यादीमध्ये नगरसेवक असेल किंवा नगराध्यक्ष असेल अशा प्रत्येकाच्या नावासमोर या ठिकाणी स्वाक्षरी केली जाते आहे आणि त्या स्वाक्षरीनंतर या नगरसेवकाची नोंद या ठिकाणी घेतली जाते आहे। अशा पद्धतीने जळगाव जिल्ह्यातून आलेले सर्व नगरसेवक जे आहेत या मेळाव्याला प्रवेश करण्यापूर्वी या नगरसेवकाच्या हजेरीची या ठिकाणी नोंद घेतली जाते आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी प्रत्येक नगरसेवकाला असेल किंवा नगराध्यक्षाला जे आहे प्रवेश दिला जातो आहे। नेमकं सर्वच नगरसेवक जिल्ह्यातले महायुतीचे असतील नगराध्यक्ष असतील यांना मेळाव्यासाठी जे आहे आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि या प्रत्येक नगरसेवकाची किंवा नगराध्यक्षांची या ठिकाणी नोंद राहावी याकरिता महायुती असेल किंवा भाजपच्या वतीने अशा पद्धतीची ही रचना करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर प्रत्येक नगरसेवकाचं मतदान या निवडणुकीसाठी महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी प्रत्येक नगरसेवक या ठिकाणी या महायुतीच्या मेळाव्याला हजर राहतो आहे का, कुठला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष या ठिकाणी गैरहजर राहतो आहे आणि जो नगराध्यक्ष नगरसेवक गैरहजर असेल त्याला वैयक्तिक संपर्क केला जाईल। विरोधक उमेदवाराला त्याने मतदान करू नये किंवा महायुतीच्याच उमेदवाराला प्रत्येक नगरसेवकाने मतदान करावं आणि त्याच्या बाजूने किती नगरसेवक किंवा नगराध्यक्ष आहेत याची नोंद राहावी यासाठी भाजपच्या वतीने या ठिकाणी काळजी घेतली जाते आहे, महायुतीच्या वतीने काळजी घेतली जाते आहे आणि मेळाव्याच्या प्रवेशद्वारावरच प्रत्येकाची या ठिकाणी स्वाक्षरीसह उपस्थित असल्याची नोंद घेतली जाऊनच प्रत्येक नगराध्यक्ष किंवा नगरसेवकाला या ठिकाणी आतमध्ये महायुतीच्या मेळाव्याला प्रवेश दिला जात असल्याचं पाहायला मिळत असून या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येक गोष्टीची जी आहे या ठिकाणी पक्षाच्या वतीने काळजी घेतली जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।